मी आतापर्यंत संयम पाळला, पण अजित पवारांचा संयम ढळलाय. फडणवीसांनी मुलाखतीतून केलं सूचक विधान. ठाकरे बंधूंचा सत्ताधाऱ्यावर जोरदार घणाघात. शिवतीर्थावर दिसली शिवशक्ती. 3000 नको, लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या. मी 6000 रुपये देतो. माझ्यासोबत कोस्टल रोडवर यावं. फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर. आदित्य ठाकरेंकडून फडणवीसांची नक्कल. गेल्या 2-3 वर्षात फक्त लूट लूट लूट. मुंबईत 25 वर्षात काय केलं अभिमानाने सांगू. चेला चपाट्यांचं हिंदू मुस्लिम वगळता केलेले भाषण दाखवा. आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये देतो. उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान. मोदींच्या बँडवाले ठाकरे ब्रँड संपवायला निघाले. उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. मुंबईकरांवर संकट आल्यामुळे आम्ही भाऊ एकत्र. शिवतीर्थावरून राज ठाकरेंनी डागली तोफ. देशातील सगळी बंदरं, विमानतळं अदानीच्या ताब्यात. संपूर्ण विमानतळ विकायला काढणार. राज ठाकरेंचा घणाघात. 10 वर्षात देशात अदानींचं प्रस्थ कसं वाढलं राज ठाकरेंनी दाखवलं. मोदी सरकारमुळे 10 वर्षात अदानी श्रीमंत. राज ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा. 2 भाऊ आले होते, त्यांना प्रभू रामचंद्र यांची आठवण झाली नाही. ठाकरे बंधूंच्या नाशिकमधील सभेवर फडणवीसांचं टीकास्त्र. पावसाळ्यात बेडूक येतात तसे निवडणुकीत ठाकरे येतात. गिरीश महाजनांची ठाकरे बंधूंवर टीका. सावधान, इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा. जगभरातील 17 दशलक्ष इंस्टाग्राम खात्यांची माहिती लीक. डार्क वेबच्या अहवालातून झालं स्पष्ट. खूप उशीर होण्यापूर्वी अमेरिकेशी करार करा, अन्यथा लष्करी कारवाईला सामोरं जा. डोनाल्ड ट्रम्प यांची थेट कोलंबियाला धमकी. अमेरिकेचा सिरियात ISISच्या ठिकाणांवर हवाई हल्ला. सैनिकांच्या मृत्यूनंतर प्रत्युत्तरादाखल कारवाई. विराट खेळीमुळे टीम इंडियाचा विजय सुलभ. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्याच वनडेत टीम इंडियाचा 4 विकेट्सनं विजय. मुंबईत गारठा कायम. सांताक्रूजमध्ये 16 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद.